Hello friends, I am your chemistry teacher Ganesh Kavaskar from Science Academy Durham. Friends, in today's fourth lecture of chemical thermodynamics, we are going to study important topics like what are the different thermodynamic process like isothermal, adiabatic process, isobaric process, isochoric process, reversible and irreversible process. How can we differentiate between the reversible and irreversible process? And most important topic for the exam, distinguish between isothermal and the adiabatic process. So guys, let's start with our first topic. What are thermodynamic process? मित्रांनो, thermodynamic process म्हणजे काय? thermodynamic process समजण्यासाठी आपल्याला अगोदर एक एक्झाम्पल विचार घ्यावं लागेल. समजा आपली सिस्टीम ए या स्टेट मध्ये आहे, ठीक आहे. स्टेट डिफाइन करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे याचे काहीतरी स्टेट व्हेरिएबल्स आपल्याला स्पेसिफाय करावे लागतील. आणि सिस्टीम बी या स्टेटला जात आहे, परत एकदा याचे काहीतरी स्टेट व्हेरिएबल किंवा स्टेट फंक्शन्स असतील. सिस्टीम ए या स्टेट मधून बी या स्टेटला चेंज होत असताना जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल, म्हणजे डेल्टा टी जर 0 असेल तर आपण म्हणणार आहोत सिस्टीम ही आइसोथर्मिक आहे और आइसोथर्मल आहे. पहा, तर सिस्टीम काय झाली आपली आइसोथर्मल. म्हणजे सिस्टीमच्या स्टेट मध्ये चेंज होत असताना हा चेंज कसा झाला? ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट असताना झाला, म्हणून तर ही प्रोसेस काय झाली आइसोथर्मल. मित्रांनो लक्षात घ्या, मी दुसरं एक्झाम्पल सांगतो. जर सिस्टीम ए या स्टेट मधून सिस्टीम बी या स्टेट मध्ये जात असताना जर सिस्टीमचं व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट राहत असेल, म्हणजे डेल्टा व्ही जर 0 असेल तर आपण या सिस्टीमला म्हणणार आहोत, या प्रोसेसला म्हणणार आहोत आइसोकोरिक प्रोसेस. आइसोकोरिक म्हणजे याचं ऑपरेशन कोणतं झालं? आइसोथर्मल पहिल्या प्रोसेससाठी, दुसरं काय झालं आइसोकोरिक. मग आता आपल्याला थर्मोडायनामिक प्रोसेस डिफाइन करणं सोपं होऊ शकतं. व्हॉट आर द थर्मोडायनामिक प्रोसेस? अँड ऑपरेशन or transition by which a system changes from initial equilibrium state to final equilibrium state. Repeat करतो. What are the thermodynamic process and operation or the transition? हे कोणते ऑपरेशन असेल? जसे की at constant temperature, जसे की at constant volume, or transition by which a system can change from initial equilibrium state to the final equilibrium state. पहिले एग्जांपल मध्ये ऑपरेशन कसं आहे ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, दुसऱ्या प्रोसेस मध्ये ऑपरेशन कसं आहे ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मित्रांनो, थर्मोडायनामिक प्रोसेस अँड ऑपरेशन और ट्रांजिशन बाय व्हिच ए सिस्टम चेंजेस फ्रॉम इनिशियल इक्विलिब्रियम स्टेट टू द फायनल इक्विलिब्रियम स्टेट. तर आपण आता पाहणार आहोत डिफरंट टाइप्स ऑफ द प्रोसेस. Let's consider first process, which is isothermal. What is isothermal process? A process which is carried out at constant temperature is called as isothermal process. A process which is carried out at constant temperature is called as isothermal process.
मित्रांनो, आपण एक एक्झाम्पल विचारात घेऊ. आपण जर बोललं सिस्टीम ए या स्टेट मध्ये आहे आणि सिस्टीम ए या स्टेट मधून बी या स्टेट मध्ये जात असताना जर सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असेल म्हणजेच डेल्टा टी इज इक्वल टू 0, तर ही सिस्टीम असेल आयसोथर्मल प्रोसेस मध्ये. म्हणजेच a process in which temperature of system remains constant is called as isothermal process. ओके, मला सांगा मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे कोणत्याही सिस्टीमची इंटरनल एनर्जी ही टेम्परेचर वरती डिपेंडेंट असते. इट मीन्स इंटरनल एनर्जी इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर. मग जर टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो जर डेल्टा टी 0 असेल तर डेल्टा यू सुद्धा 0च असेल. ओके, पण आपल्या मनामध्ये प्रश्न आला असेल एखादी सिस्टीम टेम्परेचर कॉन्स्टंट कसे ठेवू शकते. फॉर दॅट सिस्टीम चेंजेस हीट विथ सराउंडिंग so as to maintain constant temperature. मित्रांनो, एखाद्या सिस्टीमला जर टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर तिच्या सराउंडिंग बरोबर हीट एक्सचेंज करायला लागते. मग जर त्याच्यामध्ये हीट एक्सचेंज होत असेल तर Q is not equal to 0. It means that heat does not remain constant. मी रिपीट करतो, महत्त्वाचा पॉइंट पाहिला आपण. इन आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा टी इज इक्वल टू 0, डेल्टा यू इज इक्वल टू 0, बट क्यू इज नॉट इक्वल टू 0. ओके फ्रेंड्स, आपण बघूया आता सेकंड प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस. A process in which there is no exchange of heat between system and surrounding, between system and surrounding is called as adiabatic process. For example, if our system is in the state A, जर आपली सिस्टीम A या स्टेट मध्ये आहे, A या स्टेट मधून सिस्टीम B या स्टेट मध्ये जात असताना जर या सिस्टीमने सराउंडिंग बरोबर जर हीट एक्सचेंज केलीच नाही, म्हणजे हीट लूजही केली नाही किंवा हीट सराउंडिंग कडून ऍब्सॉर्ब सुद्धा केली नसेल, तर Q is equal to 0. It means that heat remains constant. मित्रांनो, मला सांगा, तर हीट कॉन्स्टंट असेल तर नक्कीच त्या सिस्टीमचे टेम्परेचर चेंज होणार. म्हणून तर डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0, और वी कॅन से दॅट डेल्टा यू इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. मी परत एकदा रिपीट करतो. व्हॉट इज द adiabatic process? A process in which there is no exchange of heat between system and surrounding is called as adiabatic process. And therefore, for adiabatic process, Q is equal to 0. And जर Q 0 असेल तर डेल्टा टी आणि डेल्टा यू हे कधीही 0 असू शकत नाही. तर फ्रेंड्स, आपण थर्ड प्रोसेस कडे जातोय, आयसोबेरिक प्रोसेस. What is isobaric process? A process which is carried out at constant pressure. पहा, जी प्रोसेस कॉन्स्टंट प्रेशरला कॅरी आउट केली जात असते त्या प्रोसेसला आपण आयसोबेरिक प्रोसेस असं म्हणतो. आयसोबेरिक प्रोसेस, a process which is carried out at constant
constant pressure is called as isobaric process. Isobaric process, that is delta P is equal to 0. मित्रांनो, सीईटीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा पॉइंट आहे पाहिजे. The process which are carried out in the open vessel are the examples of for CT, the process which are carried out in open vessel are the examples of isobaric process. मित्रांनो, एक आपण एक्झाम्पल विचार करू. कन्सिडर करा, तुम्ही प्रॅक्टिकल लॅब मध्ये एक एक्सपेरिमेंट कॅरी आउट करता. तुमच्या हातामध्ये एक टेस्ट ट्यूब आहे. ॲज वी नो दॅट इन लॅबोरेटरी or in the surrounding there is the constant atmospheric pressure. आपल्याला माहिती आहे की आपल्या सराउंडिंग मध्ये असणारा प्रेशर हा कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून तर ओपन व्हेसल, जे टेस्ट ट्यूब आपल्याकडे आहे, जे ओपन व्हेसल आहे, त्याच्यामध्ये आपण जी प्रोसेस कॅरी आउट करणार आहोत, एक्झाम्पल असणार आहे आयसोबेरिक प्रोसेसचं. तर मी रिपीट करतो, the process which is carried out at constant pressure, that is delta P is equal to 0. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जर डेल्टा पी जर 0 असेल, इंटरनल एनर्जी सिस्टमची चेंज होणार. डेल्टा यू इज नॉट इक्वल टू 0. ओके, a process which is carried out at constant pressure is called as isobaric process. Okay, आणि सीईटी साठी आपण महत्त्वाचा पॉइंट पाहिला, the process which are carried out in the open vessel are the examples of isobaric process. Now see, what are the isobaric process? A process which is carried out at constant volume are called as isobaric process. मित्रांनो, इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, म्हणजे डेल्टा V इज इक्वल टू 0. आणि सीईटी साठी महत्त्वाचा पॉइंट, the process which are carried out in closed vessel are examples of isobaric process. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण ज्या प्रोसेस या क्लोज वेसल मध्ये कॅरी आउट करणार आहोत, जर वेसल हे क्लोज असेल तर इथे व्हॉल्यूम मध्ये काही चेंज होणार नाही. म्हणून तर आपण इथे म्हणणार आहोत डेल्टा V is equal to 0. and such process which are carried out in the closed vessel are the examples of the isobaric process. डेल्टा V is equal to 0. आणि जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत असेल तर मात्र डेल्टा U is not equal to 0. सिस्टमची इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहणार नाही. डेल्टा U is not equal to 0. ओके फ्रेंड्स, आपण आतापर्यंत चार महत्त्वाच्या प्रोसेस पाहिल्या. आयसोथर्मल प्रोसेस की ज्याच्यामध्ये डेल्टा K is equal to 0, ॲडियाबॅटिक प्रोसेस की ज्याच्यामध्ये Q is equal to 0, आयसोबेरिक प्रोसेस की ज्याच्यामध्ये डेल्टा P is equal to 0, आयसोबोरिक प्रोसेस डेल्टा V is equal to 0. आणि आपण आता पाहणार आहोत दोन महत्त्वाच्या प्रोसेस, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस समजून घेण्यासाठी मी अगोदर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. कन्सिडर करा, सिस्टम ए या स्टेट मध्ये आहे आणि जर सिस्टम ए या स्टेट मधून बी या स्टेटला जाणार असेल, पहा A टू B. मी जर म्हणलं हा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे A कडून B चा, हा जो फोर्स येतो कोण, ड्रायव्हिंग फोर्स,
आणि बी कडून ए कडे जो जाणार आहे तो आहे अपोजिंग फोर्स. जर ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा फक्त आणि फक्त इन्फानाइटली जर ग्रेटर असेल म्हणजे थोडासाच जर जास्त असेल तर आपण अपोजिंग फोर्स थोडा वाढवून प्रोसेस ही रिव्हर्सिबलला घेऊ शकतो. एक एक्झाम्पल घेतोय मी. जर म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आपला हा 100 आहे आणि अपोजिंग फोर्स हा 98 आहे म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा फक्त थोडासा जास्त आहे. मग मी जर अपोजिंग फोर्स थोडा इन्क्रीज केला 101 वरती आणला तर मात्र आता अपोजिंग फोर्स हा ड्रायव्हिंग फोर्स पेक्षा जास्त होईल आणि प्रोसेस ही रिव्हर्सिबलला जाऊ शकते. तर अशा टाइपच्या प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. तर मी डिफाइन करतोय what is or what are the reversible process. A process in which driving force is only infinitesimally greater than opposing force. So small increase in opposing force equilibrium can be shifted to or process can be shifted to. I am going to repeat. A process in which driving force is only infinitesimally greater than opposing force, so that small increase in opposing force process can be reversed. Such processes are called reversible process. Okay, what is irreversible process? Guys, let's consider same example. If we consider A gives B, if driving force is 100, driving force is 100 and opposing force is 70. Opposing force is only 70. Here, driving force is much more greater than the opposing force. Driving force हा opposing force पेक्षा फार जास्त आहे. त्याच्यामुळे even though जरी आपण opposing force हा small increase जरी केला तरी प्रोसेस ही रिव्हर्सिबल ला येऊ शकत नाही. म्हणजे ही प्रोसेस फक्त आणि फक्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये राहील. या प्रोसेसला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणणार आहोत. A process in which driving force is much more greater than opposing force, so that small increase in opposing force process cannot be reversed. Process cannot be reversed are called as irreversible process. मित्रांनो मी रिपीट करतो. आपण आता पाहिल्या डेफिनेशन्स रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे जी प्रोसेस रिव्हर्स येऊ शकते. पहा, a process in which driving force is only infinitesimally greater म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा थोडासा जास्त आहे. so that
स्मॉल इंक्रीज इन अपोजिट फोर्स, जेणेकरून आपण जर अपोजिट फोर्स हा थोडा इंक्रीज केला की तो ड्रायव्हिंग फोर्स पेक्षा जास्त होऊ शकतो आणि प्रोसेस रिव्हर्सिबल ला येऊ शकते. A process in which driving force is only infinitely greater than opposing force, so that small increase in opposing force, the process can be reversed, is called as the reversible process. What is the reversible process? Here the driving force is much more greater than the opposing force. Driving force हा opposing force पेक्षा फार जास्त आहे. त्यामुळे जरी आपण ई opposing force मध्ये स्मॉल इन्क्रीज जरी केला तरी सुद्धा तो ड्रायव्हिंग फोर्स पेक्षा जास्त होऊ शकत नाही, म्हणजे प्रोसेस रिव्हर्सिबल ला येण्याचे कोणतेही चान्सेस नाही. मी डेफिनेशन सांगतो. ए प्रोसेस इन व्हिच ड्रायव्हिंग फोर्स इज मच मोर ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स, सो दॅट स्मॉल इन्क्रीज इन द अपोजिंग फोर्स द प्रोसेस कॅन नॉट बी रिव्हर्स इज कॉल्ड एज द इरिव्हर्सिबल प्रोसेस. यालाच आपण म्हणणार आहोत इरिव्हर्सिबल प्रोसेस. ओके फ्रेंड्स, तुम्हाला हे दोन्ही डेफिनेशन लक्षात आले असतील तर आपण आता पाहणार आहोत डिफरन्शिएशन बिटवीन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. हाऊ कॅन वी डिफरन्शिएट बिटवीन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस? रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. First one, guys, for example, we have to write 4 points. Each point carries half marks, and this question might ask for the 2 marks. Okay, so like we have to write the 4 points. First one, driving force is only infinitely greater than. Driving force is only infinitely greater than opposing force. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा थोडासा जास्त असतो. इथे मात्र ड्रायव्हिंग फोर्स इज मच मोर ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. सेकंड वन, the process can be carried out in number of steps. The process can be carried out in number of steps. म्हणजे काही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. यामध्ये A चं कन्वर्जन B मध्ये होईल. आपण जर अपोजिट फोर्स वाढवला की B चं कन्वर्जन A मध्ये होईल. परत एकदा A चं B, B चं A, या प्रकारे ही प्रोसेस नंबर ऑफ स्टेप्स मध्ये कॅरी आउट केली जाईल. द प्रोसेस कॅन बी कॅरीड आउट इन द नंबर ऑफ स्टेप्स. द प्रोसेस इज कॅरीड आउट इन फायनाइट, म्हणजे फिक्स नंबर ऑफ स्टेप्स, म्हणजे 1 स्टेप मध्ये होत असते. फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स. थर्ड वन, मला सांगा जर प्रोसेस ही नंबर ऑफ स्टेप्स मध्ये असेल तर मिळणारा वर्क सुद्धा कसा असणार आहे? मॅक्सिमम. फॉर एक्झाम्पल, एखादा टॉपिक तुम्ही अभ्यासताना जर हा एकदाच वाचला तर एकदाच रीड केला आणि तोच टॉपिक तुम्ही नंबर ऑफ टाइम्स जर रीड केला तर मिळणारा रिझल्ट ज्यावेळेस तुम्ही तो टॉपिक नंबर ऑफ टाइम्स रीड करता त्यावेळेस तो बेटर असणार आहे कोणापेक्षा की जो टॉपिक तुम्ही फक्त एकदा रीड केलेला आहे त्यापेक्षा. म्हणजे जर प्रोसेस ही नंबर ऑफ स्टेप्स मध्ये कॅरी आउट केलेली असेल तर मिळणारा वर्क हे मॅक्सिमम असेल. Maximum work is obtained. Maximum work is obtained. इथे minimum work is obtained. Minimum work is obtained. Fourth one, equilibrium is established at each and every step. आपल्याला प्रत्येक स्टेपला A यूज B, B यूज A, प्रत्येक स्टेपला इक्विलिब्रियम मिळणार आहे. इक्विलिब्रियम इज एस्टॅब्लिश्ड at each and every step. In irreversible, equilibrium is established only at the end of process or end of reaction.
equilibrium is established only at the end of process. Fifth one, these are hypothetical or imaginary process. मित्रांनो, जे रिव्हर्सिबल प्रोसेस असतात या हायपोथेटिकल असतात किंवा इमॅजिनरी असतात. म्हणजेच आपण एक एक्झाम्पल सांगू शकतो. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, वी हॅव टेकन a cylinder which is filled with an ideal gas. Here is the piston. Here is the piston. As we know that gas has a natural tendency to undergo the expansion. आपल्याला जसं की माहिती आहे, गॅसला नॅचरल टेंडन्सी असते एक्सपांड होण्याची. बट आपण जर एक्सटर्नल मेकॅनिकल फोर्स अप्लाय केला आणि त्या गॅसला जर आपण विथ द हेल्प ऑफ दॅट पिस्टन आपण जर त्याला कॉम्प्रेस केलं तर हे जर मी म्हणलं P1 ही इनिशियल व्हॉल्यूम आहे. आता पिस्टन इथे येईल, जस्ट मी कॉम्प्रेस करतोय, पिस्टन आता खाली येईल, इथे असणारे फायनल व्हॉल्यूम P2. ऍक्च्युअली एक्सपान्शन ही त्याची नॅचरल प्रोसेस होती. पण ज्यावेळेस आपण एक्सपान्शन झालं ही झाली वन डायरेक्शन मध्ये रिएक्शन. म्हणजे असं आपण कॉम्प्रेशन करतोय ही झाली रिव्हर्सिबल. इट इज द एक्झाम्पल ऑफ द रिव्हर्सिबल प्रोसेस, a compression of an ideal gas. Example, compression of a gas. All the natural processes are the irreversible process. सर्वच्या सर्व ज्या नॅचरल प्रोसेस असतात त्या इरिव्हर्सिबल असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला दोन एक्झाम्पल्स माहिती आहेत. जसं की फर्स्ट वन, फ्लो ऑफ हीट फ्रॉम हॉटर बॉडी टू द कोल्डर बॉडी. जसं की तुम्हाला माहिती आहे, हीट नेहमी हॉट बॉडी कडून कोल्ड बॉडी मध्ये फ्लो होत असते. सेकंड वन, फ्लो ऑफ गॅस फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर और फ्लो ऑफ हीट from higher temperature to lower temperature. Or we can say that the flow of current from higher potential to the lower potential. These are the examples of the irreversible process. So guys, here we studied the difference of reversible and the irreversible process. आपण reversible and irreversible process मध्ये distinguish केलेला आहे. मी एकदा रिपीट करतो. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये ड्राइव्हिंग फोर्स इज ओनली इन्फिनिटली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. इकडे ड्राइव्हिंग फोर्स इज मच मोर ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. सेकंड वन, द प्रोसेस इज कॅरीड आउट इन नंबर ऑफ स्टेप्स. ही प्रोसेस नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होते. दिस प्रोसेस इज कॅरीड आउट इन फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स. थर्ड वन, मॅक्सिमम वर्क इज ऑब्टेन. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये आपल्याला मॅक्सिमम वर्क मिळतं कारण की रिव्हर्सिबल आहे. इथे मात्र minimum work is obtained because it is carried out in the finite number of steps. Fourth one, equilibrium is established at each and every step. आपल्याला प्रत्येक स्टेपला इक्विलिब्रियम मिळणार आहे. इरिव्हर्सिबल मध्ये इक्विलिब्रियम इज ऑब्टेन ओनली ॲट द एंड ऑफ प्रोसेस. फक्त प्रोसेसच्या एंडिंगलाच आपल्याला इक्विलिब्रियम मिळेल. फिफ्थ वन, दिस आर द हायपोथेटिकल ऑर द इमॅजिनरी प्रोसेस. शक्यतो अशा प्रोसेस घडून येतच नसतात, म्हणून तर आपण त्यांना हायपोथेटिकल प्रोसेस म्हणतो. एक एग्जांपल आपण दिलेलं आहे कॉम्प्रेशन ऑफ अ गॅस. आपल्याला माहिती आहे गॅसची नॅचरल टेंडन्सी एक्सपान्शनची. गॅस जर एक्सपांड होत असेल तर ती वन डायरेक्शन रिएक्शन झाली या पद्धतीने. म्हणजे आपण एक्सटर्नल मेकॅनिकल फोर्स अप्लाय करतोय, त्याला कॉम्प्रेस करतोय, या पद्धतीने काय झाली रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि इकडे ऑल द नॅचरल प्रोसेस आर द एक्झाम्पल्स ऑफ द इरिव्हर्सिबल प्रोसेस. सर्वच्या सर्व नॅचरल प्रोसेस हे इरिव्हर्सिबल. इट मीन्स दॅट या तिन्ही डायरेक्शन असतात त्या एकाच डायरेक्शन मध्ये घडून येत असतात. फॉर एक्झाम्पल, फ्लो ऑफ हीट फ्रॉम हायर बॉडी और द हायर बॉडी टेम्परेचर टू द लोअर बॉडी टेम्परेचर. सेकंड वन, फ्लो ऑफ गॅस फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर और फ्लो ऑफ करंट फ्रॉम हायर पोटेंशियल टू द लोअर पोटेंशियल. नाउ वी आर गोइंग टू मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ टुडेज लेक्चर, distinguish between isothermal and the adiabatic process. तर मित्रांनो, आपण एक्झामच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा पॉइंट पाहत आहोत, distinguish between isothermal and adiabatic process. याचे मोस्ट पॉइंट्स आपण ऑलरेडी
डिस्कस केलेले आहे की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन, द टेम्परेचर ऑफ द प्रोसेस सिस्टीम isothermal process, आणि adiabatic process. First one, the temperature of system remains constant throughout the ट्रान्सफॉर्मेशन. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असतं, म्हणजे डेल्टा टी इज इक्वल टू 0. इथे मात्र आपण म्हणणार आहोत द टेम्परेचर ऑफ सिस्टीम चेंजेस थ्रूआउट the process or transformation. Okay, delta T is not equal to 0. Here temperature remains constant, temperature changes. Second one, there is exchange of heat. There is exchange of heat between system and surrounding. That is Q is not equal to 0. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीटचा एक्सचेंज होत असतो. इथे मात्र देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन, देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. थर्ड वन, internal energy of system also remains constant. Internal energy of system, that is delta U, also remains constant. It means that delta U is equal to 0. Here internal energy of system does not remain constant. Internal energy of system does not remain constant. Delta U is not equal to 0. The last one, it is thermally not isolated. It is thermally not isolated. Here, as we know that it is thermally isolated. It is thermally isolated. मित्रांनो, एक्झामच्या दृष्टीने हा पॉइंट व्हेरी मोस्ट टाइम पे आहे की जो एक्झाम मध्ये 2 मार्क साठी विचारला जातोच. I will distinguish between isothermal and adiabatic process. मी फक्त रिपीट करतोय. पहला पॉइंट, the temperature of system remains constant throughout the process or throughout the transformation. Delta T is equal to 0. The temperature of system changes or it does not remain constant throughout the entire process. Delta T is equal to delta T is not equal to 0. Second one, there is exchange of heat between system and the surrounding. That is Q is not equal to 0. कारण की टेम्परेचर जर सिस्टमला कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर सराउंडिंग बरोबर हीट एक्सचेंज करायलाच लागणार आहे, म्हणून Q हा 0 असू शकत नाही. इथे मात्र adiabatic मध्ये there is no exchange of heat between system and surrounding, therefore Q is equal to 0. जर delta T 0 असेल तर तुम्हाला माहिती आहे delta U सुद्धा काय असणार आहे 0, as we know that internal energy is a function of temperature. Internal energy of system, that is delta U, also remains constant. Delta is equal to 0. इथे मात्र delta T हा not equal to 0 म्हणतोय, म्हणजेच delta U सुद्धा not equal to 0. Internal energy of the system does not remain constant. Delta is not equal to 0. And last one, it is thermally not isolated.
but it is thermally isolated. Okay guys, in today's lecture we discuss very most important topics, among which the distinction between isothermal and diabatic process is very most important. In tomorrow's 5th lecture of thermodynamics, we are going to discuss the topic like pressure volume type of work